कसा येऊ आई हा डोंगर चढून गेला विषय आहे का? वा तुम्ही काय मालकरी नाही, मी पण नाही. एक गुरु आमच्या घरी बसले ते मालकरी आहे. तुम्ही लिहिताय ना आतमध्ये, आता मी आताच लिहिले समोरासमोर. बघा ऐका शब्द. अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी. तेव्हा विठ्ठल पांडुरंगा सलग गाव मुंबई तरी सुद्धा तुझ्या भेटीला ओढ लागली माझी शाहिराची. म्हणून काय म्हणतो ऐका. अरे विठू तुझ्या भेटीची ओढ लागली म्हणी. अरे जीव झाला व्याकुळ तुला पाहण्या घरी. अरे विठ्ठला, अरे विठ्ठला, अरे पंढरीचा विठ्ठला.
रसिको, आज हे कलाकार आहेत, सगळे शिष्यमंडळी आहेत, संगीतकार आहेत. एक आनंदाची बाब म्हणजे अशी आहे, केवळवरती आज माझ्यासमोर जो माझा, ज्याला आपण म्हणू शकतो संगीत क्षेत्रामध्ये माझा बसतात आणि वडीलवांचा बसतात, ते आज पंकजची कथा इथे नाही, पण त्यांची गाणी होते असा विषय नाही. पण त्यांचं गाणं दरवर्षी नवनवीन असतात आणि आज ही 5 वाजता त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे. माझा प्रणव दादा आहे, पंकजदादा आहेत, त्यांचं नवीन गाणं आहे थेंब पावसाची. बघा, साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ ह्या युट्यूब चॅनलवरती जा, एक नंबर हिट गाणं आहे. गेली 4 वर्ष एक गाणं तो पंकजदादा नवीन देतो आणि ह्या वर्षी सुद्धा आलेला आहे, त्यालाही शुभेच्छा देतो. आणि माझा गाणं गाण्यावर कसा वाटेल का गोवांचे गाणं अनेक हिट झाले. पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं. परत ते गावचं गाणं कोणतं नवीन ते काय आई आई सांग आई काय काय आलो गणपतीला. गोवांचं गाणं, ह्या गोवांचं गाणं, लांबोरी गोवांचं गाणं. वा, कमी समजू नका अजून, मोरीपणा सुद्धा पहिलीच बारी आहे. गेल्या वर्षी आपण केली, नंतर आताच भेटलो नाही. सायकला काढली ना मोरीपणा नावाचा. हा, विषयाला विषय, भागाला भाग, तुमची गाणी हे जातील हे असेल काय प्रॉब्लेम मध्ये, माझा विषय असेल तो. पण मी आता आणलंय ना तसं गाऊन पण दाखवा आणि विषयाला विषय घेऊन पण दाखवा. संदीप भाऊ म्हणतात बघा, समाज साक्षीला आहे. हा, म्हणून काय म्हणतो आहे का, शेठ घेत नाही, वेळ कमी आहे, समोर जाईल ना. हा, जा जगाला सांगता मोहम्मद भीमराव रामजी आंबेडकर. आता ही माझी कल्पना आहे. मी काय म्हणतो समाजाला, हे सगळे गाववाले गावातून मुंबईला येतात, हे मुंबईकर झाले. पण माझी आई म्हणते, माझी आई काय म्हणते की बाबा मला गॅस वरती काय जमत नाही. आई, माझी आई म्हणते, माझी आई स्वतःची आई, मला गॅस वरती जमत नाही. गावाला असतो ना तर चूल पेटवली असती, पण काय ती चूल नाही, तो वाडा नाही, पुरं ढोर नाही, मग करायचं काय. म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा, फक्त ऐका. हा म्हणतो, ऐकाय का, अहो वाड्यात ना गावच्या वाड्या वसाड पडतो, वसाड. गावच्या वाड्यात ना वाड्या वसाड पडले आहेत. हा, 5वी शिल्लक पोरगा बोलतो मला मुंबईला जायचं आहे, नोकरी किती, 12-13,000 रुपये. अरे गावाला 400 रुपयाची नोकरी भेटते, दिवसाला 400 भेटतात, 500 भेटतात, मुंबईला मिळत नाही. काय म्हणतो ऐका. हा, कसा विषय आणला बघा, काय मला म्हणजे आहे. गावचं भरलेलं होत घर, गावचं भरलेलं होत घर, आज सांगतोय गणा मी खरं. अरे बघा चुलीचा निघेना धुर, कुठं हा बघा माहिती का चूल काय नाही, गावाला पण गॅस आली आणि गॅस मी सगळ्यांना गॅस
निघेना धुर अरे झाले कारण एकच गाव करी हा होतोय मुंबईकर आहे चाललो मुंबईला मी आहे 500 रुपये आणतो हा अजून काय पाहिजे पण आई एकटी गावाला आहे ती काय करणार पण आई पण बोलते तर चुलीवरती फाटी पण नाही टोपी भिजली माझी फाट्यानी हा म्हणून काय म्हणतो ऐका विषय चांगला नाही हुआ हा झाले कारण एकच गाव करी हा अरे हो तुय मुंबईकर
रवीजी गावणकर आहेत, अनेक शिष्यमंडळी सगळेजण आले. त्यांनी 200 रुपये आमच्या विश्वासाला दिले आहेत. त्यांचा कुठे वाद सांभाळता बघा. हां बघा, विषय छान होता. विषय छान आहे ना. तुमचा आवाज काही सगळ्यांना घेतलं मी. होय ना. प्रेमाची माणसं आहे, प्रेमाच बघायचं. आता गव्हर्नमेंट प्रेमाची द्यायची आता मला असं मला वाटतं. गोवाना आला ढूस टाका असं. कसं आहे माहिती आहे का, लांबी वाद आहे आपले. माझे मित्र शाही मला आवडतात त्या. मला ते आयला बी बोलतात, तर खुशीमध्ये घेत नाही. त्याला घेतो खुशीमध्ये एक दिवस फक्त बोलतात ए सँडी आय लव्ह यू. हा, मला खुशीमध्ये घेत नाही, त्याला घेतो खुशीमध्ये मी आज. हा, सुरुवात आहे. पहिली बारी माझी आहे. मी कशी करते ती बघा. दुसऱ्या बारीमध्ये आई शब्द सांगतो. अशी काढी ना काढी लांबरी बरोबर आठवण सनीबा कोण आहे, दुला की नवा. गौरव कोण आणले प्रेमाची आणली. जाऊ द्या, प्रेमाची जाऊ द्या. हा, नवरा माझा आहे, कृष्ण माझा आहे. तेव्हा कसं वागतोय बघायचं. हा, नंतर ध्यान वरती केला वा. हा, मी पण तरी वरती ध्यान ऐकणार ना संदीप बुवा. म्हणून काय म्हणतोय ऐका. चाल कशी आहे तुम्ही म्हणाल, वरती वेगळी खायची वेगळी. मग खांदा पण लागत नाही, वरना पण संधी लागेल. लक्षात घ्या, हे माझं आहे, शब्द लक्षात घ्या. चाल कशी लावले बघा, लावून दाखवा एकदा. हा, आणि विषय कसा आणला बघा. गवळीमध्ये विषय पटवून द्यायचा मध्ये म्हणा तुम्ही. लोकांना तुम्ही सांगताय ना, हा विषय दिलाय, तो विषय दिलाय, हा विषय दिलाय. संदीप मोरे आणि प्रेमाचा विषय आणलाय, तो फक्त मला पटवून द्यायचा. ऐका. अरे अंतरात जपले तुला का म्हणते राजा ही ऐकून घ्या. हा, शाब्दिक खेळी आहे. एवढं जीव लावलं, एवढे आपले बारा केल्या, कार्यक्रम केले. तू माझा कृष्ण, तुझी मी राजा. पण शेवटी त्या बाते पैसा देतो तमाशा काय. हा, म्हणून जास्त काय बोलत नाही. दुसऱ्या बारीकडे साला काढणार नक्की. अरे अंतरात जपले तुला रे काना, अरे तू घन श्यामा मुखात नाम. तू माझा, तू घन श्यामा माझ्या मुखात हे नाम. अरे आठवतोस का
इच्छा झाली रखवाई आहे. वचन देऊ नकोस मला. जपायचं असेल नातं तर एक दिवस राहायचं. पण काय म्हणतो ऐका, हा युगायुगाचे नाते आपले जपणार का रे. तुझी मोठी प्रियसखी आठवून घेणार काय मला माता जपले तुला रे काना. अरे हा व्याकुळ जीव झाला रे. बघा बघा एक चिमटा घेतो कोणा नॉर्मल हा कोणा विषय दिलेला आहे. ऐका विषय दिलेला आहे. हो नक्की ठरवणार हो. फक्त बोलू दे मला. आज मला बोलू दे बोला. संदीप बुवा त्यांचा विषय फुटल्यानंतर आज लांबरो सोबतच माझ्या फक्त बोलायचं काम. हा बोलवायचं हा बाकी काय नाही. गाऊन नापास केला चाळीस सुपारी पूर्ण मंडळाची तरी सुद्धा मोठे केले गमत मध्ये. गान केले गमत मध्ये. संदीप बुवाला हिंमत मध्ये आपली लक्षात घ्या. नाच नाही करत बात करते आपण. बुवाला विषय दिला नवीन विषय बुवांचा. त्या ठिकाणी म्हणजे गुरुसमान सावंत बुवा आहे, शाही वर्ग आहे. विषय बुवाला काय दिला बघायचा. श्रीकांत त्यांनी श्वेत युगात फिरत असताना त्याला सरोवराच्या घाटामध्ये सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्याला पुरुष दिसला. तो दिव्य पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. एक पुरुष त्याच्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात दिसला. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात एक 3 पुरुष आणि पुत्र दिसला. त्याचं नाव काय, त्या 3 पुरुषांचं नाव व त्याचं स्वरूप काय हे मला सांगायचं आहे. आणि कन्याचं नाव काय हे सांगायचं बुवा. बघा मी मोरे बॉय आहे. वेळ कमी म्हणतात लगेच हे करा म्हणून वेळ कमी आहे. मी जर मला कळलं होतं तुमच्या बरोबर असेल तर मोरेबा मान्य करणारा शाहिरा लक्षात घ्या. जसं तुम्ही मला आय लव्ह यू म्हणताय ना, मी तुम्हाला आय लव्ह यू बोलेल उत्तर पटलं तर, नाही तर सांगणार नाही. हा तुला नव्हे म्हणून या ठिकाणी आकाश पवार प्रेमकारकर भोजी जयदापूर यांच्याकडून 500 रुपये दिले. त्यांना सुद्धा मोरेबाचा मला समजून जास्त नको. वाचे झाडा मोठा आहे तो. मोठे गाण केले काय गंमत मध्ये. प्रश्न पण कुठे शॉर्टकट देतो नंतर घाणेकर म्हणतो आपल्याला गाणे गायचे म्हणून. बघा विषय बायका. अरे कुठं गेला शंकर माझा मसना मरी गवाय. माझी किंवा मस्त यश दादा सुद्धा आहे. हे शिवल्या माझा भाषा आहे. त्यांना सुद्धा मोरेबांचं मला नाव ठाऊन केलं. बघा विषय कसा गमत मध्ये ना हिंमत मध्ये आला संदीप बुवा. म्हणून काय म्हणत आहे का हिंमत मध्ये फक्त बोलू द्यावं. मी हात मध्ये त्यांच्याकडे पेन माझ्याकडे पेन त्यांच्याकडे शाही असेल ना मी आज 5 पेन आणले शाही भरून. तुमच्याकडे किती आहेत मला माहिती नाही.
एकच पेन दिसला हा भावा माझा वासू आहे तो हाय कुठं हा असू द्या अरे सोडला हा प्रश्न सोपा नका मारू उगाच थापा अरे मोठे मोठे गार केले निगमत मधी आणि कोणता विषय आहे कुठं गेला शंकर माझा मसनामध्ये अरे मोठे मोठे गार केले मी हिम्मत नाही गंमत मधी अरे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं आदिशाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं आदिशाही शेवट घेतो पहिली बारी आहे आता एक रिक्वेस्ट आहे 2 मिनिटं परत सांगते कसं जी काल वेळ आली महान कलावंत सर्वांची लाटी हरिवार येऊन गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे मोरे बॉलचे काव्य पुष्प आहे खरं सगळ्यांनी शांतता राखायची आहे कारण असा महान कलावंत यांच्या सोबत मी अनेक कार्यक्रम केले कसेच झाल्या प्रेम दिलं पण तो कलावंत आज आपल्यासोबत नाहीये रामचंद्र घाणेकर तुम्ही वैकुंठ वर्ष आहात पण आजी तुमची आठवण येते पण काय म्हणताय म्हणून काय म्हणतो ऐका ज्याने मलाही घडवला घाणेकर मला घडवलेला आहे लोक कले पायी संसार मोडला
जय महाराष्ट्र.